आणि याच राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करतात। अशोक चव्हाण भाजपत आल्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावरती त्याचे परिणाम कसे होतील ते आपण पाहूया। 9 विधानसभा मतदारसंघांवरती अशोक चव्हाणांचा पर्यायाने भाजपचा वर्चस्व प्रस्थापित होईल। नांदेड जिल्हा परिषद, 16 पंचायत समिती आणि 15 नगर परिषदांवरती सुद्धा भाजप वर्चस्व गाजवेल। तर नांदेड जिल्ह्याचं सध्याचं विधानसभा मतदारसंघनिहाय बलाबल नेमकं कसं आहे तेही आपण पाहूया। नांदेड पश्चिमचे आमदार आहेत काँग्रेसचे, नांदेड उत्तरचे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे, तर किनवटचे आमदार आहेत भाजपचे। हदगाव काँग्रेसकडे, भोकरचे आमदार स्वतः अशोक चव्हाण असल्यामुळे तो मतदारसंघ आता रिक्त होईल। नायगावमध्ये भाजप, मुखेडमध्ये भाजप आणि देगलूरमध्ये काँग्रेस। लोहा हा मतदारसंघ शेकापच्या ताब्यात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।